देण्यात येईल. दमदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चालू असलेली मॅच, चला पंच मॅच चालू करायचे. आजच्या दिवसातील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना 6 षटकाचा खेळवला जाईल. रायगडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी नक्कीच स्वीकारली. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागला. बॅटच्या खरं तर खोलवर चेंडू लागला होता. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये खेळाडू तिथे तैनात. एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. अकाउंट ओपन केलं जातं टीम रायगड संघाचं. आशिकेश आणि संतोष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन टीम सिंधुदुर्ग संघाकडून अभिजित गोलंदाजी मार्कवर. इथे पहा अतिशय दमदार चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागला आणि चेंडू सरळ थर्डमॅन रिझनमध्ये. एक धाव पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसरी धावीच्या प्रयत्नामध्ये थोडंसं गचाव क्षेत्रक्षण त्याचा दोन्ही फलंदाजांना इथं फायदा मिळेल आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 4 रन. तर 4 धावा फक्त पाहायला मिळतात पहा. धाव फलकावर धावा टोटल 5. 4 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्या रायगड टीमची आपण पाहतो 5. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज अभिजित. सलामीची जोडी संतोष आणि आशिकेश मैदानाच्या आतमध्ये टीम रायगड संघाकडून. इथे पहा सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय मिडविकेट डिव्हिजन मध्ये नितेश तिथे तयार. मोठा फटका लगवायचा होता परंतु चेंडू मध्ये एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. पहिला करार असेल का टीम रायगड संघाला. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज बाद झाला. अतिशय मिड विकेट रिझनमध्ये सोपा झेल नितेशच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलेला खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिलं षटक अभिजित गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. चांगली गोलंदाजी करत असताना आता पाहतोय निलेश फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे आले आले आपल्या इरादा स्पष्ट करत असताना कव्हर रिझन मध्ये निलेशच्या बॅट मधून जातोय हा चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 रन. आले आले पहा इरादे स्पष्ट करत असताना आपले निलेश आपण पाहतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्याला म्हटलं जातं तोच फटका आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आक्रमण रवैया सादर करत असताना निलेश. टोटल धाव फलकावर धावा आता आपण पाहतोय त्या म्हणजे 9. इथे देखील कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न पण टॉपेज लागला. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तिथे तैनात. चेंडू पकडतील, फेकी होईल तोपर्यंत मिळेल फक्त 1 रन. एका धावेने धावसंख्या टोटल डबल डिजिट मध्ये. धावसंख्या 10 या आकड्यावर. शंकर यायचं आपण कॉम्बॉक्स मध्ये. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावं आपण. सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्यांचं खरं तर समालोचन ऐकलं ते म्हणजे आकाशजी शेलके यांनी आम्हाला खरं तर आजच्या दिवसामध्ये खरं तर इन्व्हाइट केलं. त्यांचा मी शतशः आभार व्यक्त करतो. इथे पहा पुन्हा एकदा स्ट्रिप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सुंदर फटका, देखना फटका, चेंडू सीमा पार. 4 रन. आणि सकाळच्या सत्रामध्ये शंकरचा देखील आपण आवाज ऐकला. चांगली वाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. ते देखील आमच्या समोर जोडले गेलेत कॉम्बॉक्समध्ये. इथे पहा एक षटक समाप्तीनंतर माझं टोटल धावफलकावर धावा लागले. म्हणजे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना रायगड संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 1 गडी बाद.
पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये धुवाधार फलंदाजी राहिली टीम रायगड संघाची. चांगलं षटक मी म्हणेल टीम रायगडसाठी. P2चं म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आता नितेश तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर आता मात्र कशी गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल मी म्हणेल टीम सिंधुदुर्ग टीमला. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावफलकावर धावा, एक गडी बाद 14 अशी अवस्था आपण पाहतो. आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कव्हर रिझन मध्ये आणि वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. इथे पहा तेस्तार गोलंदाजी. लेग स्टिकला खरं तर चेंडू सोडून जात होता पण त्यांचा इशारा आला. लेग स्टिकला खरं तर चेंडू सोडून जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नाबाद असेल खेळाडू. डॉट चेंडू जे होईल इथून सांगता. चांगली गोलंदाजी करत असताना नितेश आपण पाहतो. पहिला चेंडू रफ्तार का सौदागर चेंडू नितीशच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं. अतिशय चालाक पद्धतीने गोलंदाजी करत असताना मागील चेंडूचा विचार केला तर अतिरिक्त गती होती. आता मात्र स्लोवरून टाकला त्यामुळे पिच नक्कीच करू शकला नाही ते फलंदाज निलेश. तर नितेशने जर विकेट्स घेतला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज पहा इथं देण्यात येईल. यशच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज इथं आलं. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता. एलिव्हेशन कमी, झेल खाली क्षेत्ररक्षेतील परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. सोपा झेल होता, अतिशय जज करू शकले नाही ते क्षेत्ररक्षक आपण इथे पाहतो. थोडंसं फंबलिंग झालं. चेंडू बराच काल हवेत होता त्यामुळे चेंडूला जज करू शकले नाही तिथे क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा इथे 2 फलंदाज उतरतील. टोटल 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 17. इथे पहा हुक करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझन मध्ये. खरं तर कोणताही खेळाडू तिथे तैनात नाही. नक्कीच तिथे जर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क चांगला जुळला असता तर 4 धावा निश्चितरित्या मिळाल्या असतात. तोच प्रयत्न होता परंतु फलंदाजीचा असफल राहिला. चांगली गोलंदाजी नितेशच्या माध्यमातून. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे तयार. इथे पहा मोठा फटका येईल का? ओट शॉट. चेंडू जाईल सर स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. शानदार षटकार. आशिकेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. टोटल धावफलक पुढे 23 फॉर 1 लॉस टीम रायगड असं स्कोरबोर्डवर आपण धावा पाहतो. 23 धावा नक्कीच झालेल्या आहेत. दमदार सुरुवात. पहिलं षटक देखील अतिशय दमदार सुरुवात राहिली. आता आशिकेश देखील चांगली फलंदाजी करत असताना लेग स्टिकला जसा चेंडू पाहिला तिथे लॉप केला चेंडूला सरळ स्क्वेअर रिझन मध्ये. इथे देखील मोठा फटका लगवायचा आहे. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत. इट्स अ फ्लॅट हिट. षटकार. गणेश चोकट विनंती असेल व्यासपीठाकडे यायचे आपण. आपल्याला विनंती असेल गणेश चोकट. टोटल 29 धावा झालेत. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फरकावर धावा आपण पाहतो 14.50च्या सरासरीने ही सरासरी गाठता आले ते टीम रायगड संघाला. धाव संख्या 29. 29 धावा, 1 गडी बाद. धावा. मागील चेंडूमध्ये 23 धावा होत्या. त्यानंतर देखील लगातारचे 2 षटकार आले जरूर. इथे आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 1 गडी बाद टीम रायगड संघ जाऊन पोहोचलाय 29 धावांवरती. चला स्पीडअप करा. स्पर्धेचा आज पहिला दिवस. पहिल्या दिवसातील अंतिम लढत. रायगड विपक्ष सिंधुदुर्ग. रायगड संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना दमदार शानदार सुरुवात करत असताना ओपनिंग ब्लास्टने चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर खरं तर ओपनिंगचा आलेला फलंदाज संतोषला माघारी परतल्यानंतर संघाचा कर्णधार निलेशने देखील दमदार सुरुवात केली आणि एक विकेट धावफलकावर धावा लागले त्या म्हणजे 29 धावा. फिल्डिंगची सजावट करत असताना गोलंदाज आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्कवर आलाय.
वैयक्तिक दुसरं, सांघिक कोठ्यातील तिसरं षटक अभिजित गोलंदाजी मार्कवर. अभिजितचा पहिल्या चेंडूवर झेलची नामी संधी होती. टॉप एज लागला होता. कॉट बिहाइंड द विकेट चा चान्स होता. यशची रक्षकाने केलेली चूक आता कितपत महागात पडेल. निलेशला मिळत आहे जीवनदान. जीवनदानाचा कसा फायदा उचलेल निलेश हे पाहणं गरजेचं. प्रत्येक 6 साठी 100 रुपये भान निलेशला नक्कीच राजूच्या माध्यमातून देण्यात येतील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज लगवलं जात आहे. गोलंदाज अभिजित तयार. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. मेन विकेट रिझन मध्ये खेळाडू तिथे तैनात आणि टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. निलेश बॅक टू द डगआउट. सर्व खेळाडू एन्जॉय करत असताना आपण पाहतो. खरं तर स्क्रीनवरती निलेशला खरं तर पारितोषिक लावलं होतं षटकारासाठी, परंतु विकेट गमावावी लागली. दुसरा विकेटचं पतन. रायगड टीमला दुसरा करारा झटका निलेशच्या माध्यमातून. निलेशने देखील दमदार सुरुवात केली होती, परंतु मोठी खेळी नक्कीच करता आली नाही. इनिंग क्रमांक 4थ्या क्रमांकावर येणारा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. तेजस फलंदाजी मार्कवर. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्की छायाचित्र इथं टिपली जात आहेत. चांगले एन्जॉय करतात सर्व खेळाडू आणि अतिशय दमदार नियोजन राहिले. तिरंगा माफ करा राजीव गांधी मैदान प्रीमियर लीग इथे पाहायला मिळते. एन्जॉय करतायत सर्व खेळाडू. इथे पहा भीमरचा चेंडू अतिशय फुलटॉस पर्यंत कबरच्या अतिरिक्त वरती आणि पंचाचा इशारा तो फ्री हिटचा. नो बॉल +1 अशा 2 धावा मात्र या चेंडूवर मिळतील टीम रायगड संघाला. न दसऱ्याना दिवाळी आत्ता मात्र बोनस मिळतोय. फलंदाजाला नक्कीच मुभा असेल. सर्व चुही बाजूकडे मारण्याची नक्कीच संधी असेल. गोलंदाज अभिजित पुन्हा एकदा तयार. इथे मध्ये हा प्रकार टाकला होता ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. इथे बॅकअप देखील थोडंसं गचाळ पाहायला मिळालं आणि त्या चेंडूवर देखील 2 धावा मिळतील. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील. याच इट इज वाईड कॉल म्हणजे फ्री हिट पुन्हा एकदा तयार नक्कीच पाहायला मिळेल. वाईड +2 अशा 3 धावा रायगड संघासाठी अतिशय मुक्त रन्स आपल्याला पाहायला मिळतील. टोटल स्कोर बोर्ड धावा लागले. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. सामन्यामध्ये राहायचंय बनायचंय तर खेळ मात्र चांगला सादर करावा लागेल. इथे पहा चांगला खेळ सादर करत असताना चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार. लॉंग वे. इट्स अ माइटी हिट. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने टोटल स्कोरबोर्ड धावा लागलेत. रायगड टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. टॉस जिंकल्यानंतर मी म्हणेल चांगला निर्णय कर्णधाराच्या माध्यमातून इथं घेण्यात आला. अभिजितवर हल्ला बोल केला जातोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे देखील पहा अतिशय देखणा फटका. नेत्रदीप स्ट्रोक मैदानाच्या 1 बाउंस सीमा बाहेर. 4 रन. गोलंदाज अभिजितला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. टोटल स्कोरवर धावा लागले 38. 38 धावा आपण पाहतो. इथे पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एकेरीच वेळी धावाला देखील प्राधान्य देणं तितकंच गरजेचं.
थोडंसं फंबलिंग झाला तिथे क्षेत्ररक्षक, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. इथे एक धाव मात्र निश्चितरित्या मिळेल. इथे 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. रायगड टीमने टॉप जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे. टोटल स्कोरवर धावा लागले ते म्हणजे 2 गडी बाद 45 धावा. शंकर कुठे असाल तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचे आपण व्यासपीठाकडे. शंकरजी या, आपलं स्वागत आहे. कॉम्बॉक्समध्ये यायचे. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुहास. इथे पास स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. पहिला चेंडू थोडासा गती आपल्याला पाहायला मिळेल सुहास याची. जरी रनअप अतिशय स्लोअर असला तरी चेंडूमध्ये गती आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. धाव फलकावर धावा 45 धावा लगवल्या गेल्या 3 षटकाच्या अखेरीस. 4थं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुहास तयार. इथे पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. स्वेलर ग्रेझरमध्ये खेळाडू आहेत. चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत एक धाव मात्र मिळतील. बॅकअप चांगला होता. चेंडू पिच झाला तर थोडासा उसळी आपल्याला पाहायला मिळेल फेकी झाल्यानंतर. तो बॅकअप चांगला असल्या कारणामुळे फक्त एक धाव मिळते या चेंडूवरती. सुहासला कमबॅक करावे लागेल. टीम सिंधुदुर्गसाठी कमी धावा द्याव्या लागतील, कारण की धावसंख्या बरीचशी खर्च केले तर 3 षटकामध्ये आपण पाहतो 45 धावा खर्च केल्यात. सुहासचा पुढचा चेंडू. इथे बापू नाही मोठा फटका लगवायचा होता. लावडा फील केले जाते. पंचांचा इशारा येतोय. लाईक स्टिकच्या बाराचा बाहेर चेंडू खरं तर घेऊन, त्यामुळे लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. टोटल धावसंख्या आता आपण पाहतो 1 धावेने धाव फलक पुढे. 47 धावा. 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपन्न झालाय. अद्याप 3 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी करत असताना सुहास मी म्हणेल. ओहो, वॉट अ शॉट. चेंडू हाफ ट्रॅकर टाकला होता. गुडलँड स्पॉट वरून चेंडूला खरं तर लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स अ मायटी हिट. शानदार षटकार. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो बा दमदार क्वालिटी, क्लॅरिटी, HD क्वालिटी आपण पाहतो. जर मोबाईलला नेटवर्क अतिशय स्ट्रॉंग असेल ना तर इंटरनॅशनल क्वालिटीमध्ये ज्या क्वालिटीचा जो दर्जा वापरला असतो त्याप्रमाणे आपल्याला क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारला होता. नवीन चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये. षटकार लगवल्यानंतर टोटल स्कोर नक्कीच मोसंडी मारेल. 53 धावा. आमचे साथी स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. प्रत्येक चेंडूवरती इथे माहिती पोहोचवताना. ओहो, वॉट अ शॉट. पुन्हा एकदा घोटना टेक, तमाशा देख. चेंडू जाईल फाईड लाईन रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. सुहासचे पहिले 3 चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केला होता. त्यानंतर इथे लगातारचा दुसरा षटकार लगवला जातोय. सुहासवरती हल्ला बोल आता मात्र केला जातोय. फलंदाज आपण पाहतो खरं सलामीला आलेला फलंदाज अशिकेशच्या बॅटमधून आपण 4 षटकार इथे पाहतोय. वैयक्तिक 43 धावांवरची बहारदार खेळी अशिकेशच्या बॅटमधून आपण पाहतो. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. यॉर्कर त्याला चेंडू होता. शॉट थर्डमॅनला खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. 1 धाव मात्र पूर्ण खेळते. नाबाद 44 धावांवर खेळणारा आपण खेळाडू आशिकेश रायगड टीम कडून जबरदस्त बॅटिंग, देखणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते.
4 षटकाच्या अखेरीस टोटल स्कोर बरोबर धावा लागले त्या म्हणजे टोटल 60 धावा लागलेत पहा. 2 गडी बाद. अशिकेश अतिशय दमदार फलंदाजी करत असताना नाबाद 44 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून आपण पाहतो. स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी झळकवण्याची नक्कीच नामी संधी आशिकेशला असेल, कारण की अद्याप 2 षटक शिल्लक आहेत. 5वं षटक घेऊन आलाय. अतिशय निर्णायक षटक मी म्हणेन. गोलंदाजी मार्कवर रवी गोलंदाजी मार्कवर. इथे पहा पहिला चेंडू टॉपेज लागलाय. यशस्वी रक्षक झेल खाली येईल का? तू मय आणि सोपा झेल इथं भूमीला दान केला होतोय. अतिशय मोठा विकेट होता. झेलची मात्र नामी संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक घेईल की गोलंदाज घेईल यामध्ये नक्कीच तंतोतंत जुळला नाही. त्यामुळे चेंडू नो मॅन लँड मध्ये खरंतर इथं पडला आणि 1 धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी अशिकेश आणि टोटल आता 45 धावांवर नाबाद केली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका आणि हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची नामी संधी नक्कीच असेल अशिकेशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. रवी फॉर द विकेट. इथे पहा, इथे देखील मोठा फटका. अप्रतिम दर्जाची फलंदाजी इथं पाहायला मिळते आणि फलंदाज तेजसच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत आणि षटकार इथे पाहतो आपण. काय बॅटिंग पाहायला मिळते पहा. टॉस जिंकलं तर रायगड 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना फलंदाज आपण पाहतो. स्लॉग स्वीप देखील लगवला होता मागील षटकामध्ये आपण पाहतो आशिकेशने आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून इथे तेजसच्या बॅटमधून देखील इट्स मायटी क्वालिटी हिट पाहायला मिळाला. ऑफ स्टिक बोलून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. धावच्या स्वरूपात बाद होईल का? पंताचा इशारा येतो. यस, पंताचा बोट आकाशाकडे म्हणजे विकेटचं पतन. कोणता फलंदाज बाद होईल याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा. फलंदाजाला परतावं लागेल. यस, फलंदाज बाद होतोय. तेजसला खरं तर परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय. चोटी सिंगल घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावं लागली तेजसला. तेजस देखील इन ॲक्शन मध्ये चांगला आला होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. इथे पहा, पुन्हा मोठा फटका लगवायचा होता, परंतु इथे यष्टिरक्षण खराब आणि पॉइंट लेग रेंजमध्ये खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर देखील मिळेल एकेरी धाव. 1 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागलेत. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 68 धावा लागलेत बा. आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठेल का? तोरणा संघाने 80 धावा केल्या होत्या. इथे ब्लॉकवर पहिला चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाज रवीच्या माध्यमातून 5वं षटक प्रगतीपथावर असताना आशिकेश फलंदाजी करतोय. वैयक्तिक 45 धावा त्याच्या बॅटमधून खरं तर आलेत. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपली पहिली या स्पर्धेत हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी 5 धावा दूर असलेला खेळाडू आपण पाहतो आशिकेश. हॅट्रिक पूर्ण होईल का? इथे पहा, मिनी हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सरळ बनबाव सीमारेषा पलीकडे. हा येतोय आशिकेशच्या बॅटमधून चौकार. शेवटचा आणि अंतिम षटक असेल पहा. 49 धावांवर नाबाद केली आशिकेशने. खरं तर इम्प्रेस केले फलंदाजीमध्ये. अप्रतिम फलंदाजी राहिले. पहिला चेंडू हा प्रकार टाकलाय. पूल करण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजनमध्ये खेळाडू आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. बॅट्स 4 रन चौकार.
या चौकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 76 76 धावा आजच्या दिवसामध्ये खरं तर उच्चांक गाठला होता. तोरणा संघाने 80 धावा केल्या होत्या. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये उच्चांक गाठण्याची नामी संधी इथं पाहायला मिळते. इथे देखील फायनल रिझल्टमध्ये तटवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते डिफाईन लेग रिजन मध्ये. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा मात्र निश्चित वाचवल्या जात आहेत. 76 धावा मात्र 77 धावा. इथे पहा आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिली हाफ सेंचुरी लगवणारा पहिला फलंदाज अशिकेशच्या बॅट मधून निघालेला हा दमदार शानदार रुबाबदार हिट षटकार. आजच्या दिवसामध्ये मला वाटते दुसरी हाफ सेंचुरी लगवणारा हा पहिली देखील आशिकेशच्या बॅट मधून पहिली हाफ सेंचुरी निघाली होती आणि दुसरी हाफ सेंचुरी देखील अशिकेशने लगावले. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी इथं पाहायला मिळते. अशिकेश इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच सायकल असेल. त्याच्यासाठी वाटचाल करत असताना अशिकेश नक्कीच त्या रेसमध्ये पुढे आहे. अप्रतिम फलंदाजी. सोही बाजूने फटकेबाजी करणारा अशिकेश एक दमदार खेळी करत असताना रायगड टीम साठी आपण पाहतो. शेवटचं षटक आणि धावफलकावर धावा देखील 85 धावा आजच्या दिवसामध्ये सर्वात उच्चांक घातला. इथे देखील पहा ग्रुटलाट एक तमाशा देख डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडूला खरं तर फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. षटकार. आजच्या दिवसामधील हाय स्कोर खरं तर लगावला जातोय रायगड टीमने. 91 धावाचा उच्चांक आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो टीम रायगड 11 संघाकडून. त्याच्यामध्ये खरं तर मोलाचं सहकार्य असेल, मोलाचं कार्य असेल ते म्हणजे अशिकेशचं जबरदस्त बॅटिंग. इथे देखील फुल टॉस होता. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे परंतु इथे देखील पहा विकेटचं पतन. चांगला झेल नितेशच्या माध्यमातून आणि आशिकेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. वेल प्लेड आशिकेश. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळते. तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले त्या